विचार करा, एका राजेशाही लग्नाची तयारी सुरू आहे। लग्नासाठी जयपूरचा तब्बल 17 कोटी रुपयांचा आलिशान राजवाडा बुक झालाय। पाहुण्यांना पुण्यातून जयपूरला नेण्यासाठी 2 खास विमानं ठरवली आहेत। घरात लगीनघाई आणि आनंदाचं वातावरण आहे। येत्या नोव्हेंबरमध्ये 23 वर्षांचा एक तरुण बोहल्यावर चढणार असतो। पण लग्नाच्या या स्वप्नांवर अचानक काळाचा घाला पडतो आणि या नवरदेवाचा मृतदेह लोहगड किल्ल्याच्या एका खोल दरीत सापडतो। सुरुवातीला सगळ्यांना वाटतं की हा एक दुर्दैवी अपघात आहे, पण जेव्हा पोलीस तपासाची चक्र फिरवतात तेव्हा एक असं हादरवून सोडणारं सत्य समोर येतं जे ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकते। कारण तो पाय घसरून पडलेला नसतो, त्याला अत्यंत थंड डोक्याने दरीत ढकललेलं असतं। आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा खून करणारा दुसरा तिसरा कुणी नाही, त्याची स्वतःची होणारी बायको असते। होय, हे खरंय। जिच्यासाठी 17 कोटींचा आलिशान राजवाडा बुक केला, 2 खास विमानं बुक केली, नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च झाला, त्याच नवरदेवाला त्याच्याच होणाऱ्या बायकोनं संपवलं। पण का? नेमकं विशाल अगरवाल सोबत लोहगडावर काय घडलं, याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रियंका। आपण पाहताय न्यूज 18 मराठी। ही कहाणी एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमालाही लाजवेल अशी आहे। ही घटना आहे पुण्याच्या जवळ असलेल्या लोहगड किल्ल्यावरची। तारीख 18 जून। पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा 24 वर्षांचा मुलगा केतन अगरवाल आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल। सिया ही पुण्यातील मार्केट यार्डमधील एका मोठ्या मसाल्याच्या व्यापाऱ्याची मुलगी आहे। दोन्ही घराणी गर्भश्रीमंत। गुरुवारी सियाचा वाढदिवस होता। हा दिवस खास बनवण्यासाठी केतनने लोहगडावर ट्रेकिंगचा प्लॅन केला। दोघंही गडावर पोहोचले। सगळं एकदम रोमॅन्टिक होतं। सियाच्या सांगण्यावरून केतन किल्ल्याच्या एका कड्यावर उभा राहून फोटोसाठी पोज देत होता आणि अचानक केतनचा पाय घसरला आणि तो थेट खोल दरीत कोसळला। ज्याच्यासोबत सप्तपदी घेण्याचं ठरलं, ज्याच्यासोबत जगण्या मरण्याच्या आणाभाका घेतल्या, तीच व्यक्ती डोळ्यात दिखत जीवानिशी गेली। हे दृश्य पाहून सियाने एकच टाहो फोडला। ती जोर जोरात रडू लागली, मदतीसाठी आरडाओरडा करू लागली। आजूबाजूचे पर्यटक जमा झाले। लोणावळा ग्रामीण पोलिसांना बोलावण्यात आलं। शिवदुर्ग रेस्क्यू टीमने जीवाची बाजी लावून केतनला दरीतून बाहेर काढला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। केतनचा मृत्यू झाला। एका क्षणात वाढदिवसाचा आनंद शोकात बुडाला। ज्या मुलाचं नोव्हेंबरमध्ये बिग फॅट वेडिंग होणार होतं, तोच मुलगा आता तिरडीवर झोपला होता। अगरवाल आणि गोयल दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला। सियाची अवस्था तर बघवत नव्हती। स्वतःच्या डोळ्यात देखत होणाऱ्या नवऱ्याला दरीत पडताना पाहिल्याचा तिला मोठा धक्का बसला होता। आता तुम्हालाही वाटत असेल ही किती दुर्दैवी घटना आहे, पण इथेच खरा खेळ सुरू होतोय। कारण सियाच्या डोळ्यांमधून वाहणारं एकनेक अश्रू खोटं होतं। तो धक्का खरा नव्हता, तर ती एका अत्यंत भयानक कटाची स्क्रिप्ट होती। लोणावळा ग्रामीण पोलिसांना या अपघाताच्या थिअरीमध्ये काहीतरी खटकलं होतं। गडावरचा पृष्ठभाग निसरडा होता हे खरं, पण केतन ज्या अँगलने आणि ज्या परिस्थितीमध्ये पडला तिथे पोलिसांना संशय आला। पोलिसांनी सियाची कसून चौकशी केली आणि गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एक चूक करतोच आणि सियाच्या जबाबामध्ये ती विसंगती आढळून आली। पोलिसांनी जेव्हा तांत्रिक तपास आणि सीडीआर तपासलं तेव्हा या कथेमध्ये एका तिसऱ्याच व्यक्तीची एंट्री झाली आणि तो होता सियाचा एक मित्र। पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवतात सिया गोयल या मासूम चेहऱ्यामागचा खरा मास्टरमाइंड समोर आला। पोलीस तपासात एक भयंकर खुलासा झाला। केतनचा पाय घसरला नव्हता। फोटो काढण्याच्या बहाण्याने सियाने त्याला कड्याच्या अगदी टोकावर उभं केलं आणि योग्य संधी साधून तिने आणि तिच्या मित्राने मिळून केतनला स्वतःच्या हाताने त्या मृत्यूच्या दरीत ढकलून दिलं। तर या सगळ्या तपासादरम्यान पोलिसांनी लोहगड परिसरातील सीसीटीव्ही तपासले आणि त्यांच्या मिळालेल्या माहितीनुसार उन्हाळ्याच्या दिवसात हुडी घालून, कानात हेडफोन लावून आणि चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत एक तरुण परिसरात फिरताना दिसल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आधार घेतला, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड काढले, टॉवर लोकेशन आणि इतर पुरावे तपासले आणि या तपासातून प्रकरणाला एक वेगळं वळण मिळाल्याची माहिती आहे। पण का? सियाने एवढं भयंकर पाऊल का उचललं? जेव्हा पोलिसांना या खुनाचं कारण समजलं तेव्हा तेही अवाक झाले।
कारण अतिशय साधं पण भयंकर होतं. सियाला केतन अजिबात पसंत नव्हता. तिला हे लग्न करायचंच नव्हतं. पण दोन्ही कुटुंब पुण्यातील बडी प्रस्थे. 17 कोटींचा पॅलेस बुक झालाय, विमानांचं बुकिंग झालंय. एवढ्या मोठ्या पातळीवर पोहोचलेलं लग्न मोडायचं कसं? घरातल्यांना काय सांगायचं? लग्न मोडण्याची हिंमत सियामध्ये नव्हती, पण एखाद्याचा जीव घेण्याची हिंमत तिच्यात आली. लग्नातून सुटका मिळवण्यासाठी तिने या रोमॅन्टिक मर्डरचा कट रचला. वाढदिवसाच्या पार्टीला मृत्यूच्या जाळ्यात बदलला आणि आपल्याच मित्राच्या मदतीने केतनचा काटा काढला. आज लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सिया आणि तिच्या मित्रावर खुनाचा कलम 302 हा गुन्हा दाखल केलाय. पैशांनी तुम्ही 17 कोटींचा राजवाडा नक्कीच बुक करू शकता, 2 चार्टर्ड विमानही बुक करू शकता, पण कोणाचंही मन विकत घेऊ शकत नाही. जेव्हा नाती बळजबरीने किंवा दबावाखाली जोडली जातात तेव्हा त्याचा शेवट हा भयंकर होतो. पण सियाने जो मार्ग निवडला तो माणुसकीला काळीमा फासणारा होता. लग्न मोडलं असतं तर फक्त बदनामी झाली असती, पण आता एका निष्पाप मुलाचा जीव गेलाय आणि तिचं स्वतःचं आयुष्य सुद्धा जेलच्या अंधारात संपणार आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? सियाने जे केलं त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? कमेंटमध्ये आम्हाला कळवा.